अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला बजरंगबली हनुमानांची जयंती साजरी केली जाते। असे मानले जाते की या दिवशी भगवान राम आणि हनुमानजींची पूजा केल्यामुळे जीवनामधील सर्व संकटांपासून मुक्तता मिळते। आता ही हनुमान जयंती जी आहे 12 एप्रिलला आहे आणि ही कशी साजरा करायची त्यातल्या त्यात आपल्याला कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी एक अतिशय प्रभावी उपाय आहे जो आपल्याला हनुमान जयंतीला करायचा आहे। आता ते कोणता आहे आणि हनुमान जयंती कशी साजरा करायची हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहामध्ये साजरा केले जातात। प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिले जाते। आता धार्मिक मान्यतेनुसार हनुमानाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होत असते आणि त्यासोबतच अनेक वेळा तुम्ही भरपूर मेहनत करता परंतु तुमची प्रगती होत नाही किंवा तुमच्या सोबत म्हणजे अशा अनेक गोष्टी घडत असतात की ज्या करून सुद्धा बघा आपली जी प्रगती आहे ती होत नसते। मग असे जर असेल तर तुम्ही हनुमानाची पूजा करणे फारच फायदेशीर ठरते। देशभरामध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। या दिवशी बजरंगबली हनुमानाची पूजा केल्यामुळे आपल्या जे काही त्रास आहे ते सगळे दूर होतात आणि त्यासोबतच व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। आता याशिवाय या दिवशी विविध ठिकाणी देखील बघा भव्य मेजवानी देखील आयोजित करतात। मग अशा आपण अनेक मंदिरं बघत असतो ज्या दिवशी बघा 12 एप्रिल हनुमान जयंती आहे या दिवशी तुम्हाला अनेक ठिकाणी म्हणजे जे काही मंदिरं आहेत हनुमानाचे तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उत्सव साजरा करताना दिसतील। कारण की यांची पूजा केल्यामुळे ना की तुम्ही साधी सिंपल जरी पूजा केली ना तरी सुद्धा आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते। आता हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला होता। आता जर आपण बघितलं हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंती म्हणजे चैत्र महिन्यातील पौर्णिमा तारीख 12 एप्रिल रोजी पहाटे 3:21 सुरू होणार आहे। तसेच दुसऱ्या दिवशी 13 एप्रिल रोजी सकाळी 5:51 संपणार आहे। उदय तिथीनुसार 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती आपल्याला साजरा करायची आहे। हनुमान जयंतीची पूजाविधी कशी आहे हे आपण बघू। आता हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींसोबत भगवान राम आणि माता सीतेची देखील पूजा केली जाते। या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आहे आणि स्वच्छ असे लाल वस्त्र आपल्याला घालायचे आहे। त्यानंतर हनुमानजींना प्रसाद म्हणून सिंदूर किंवा लाल फुले, तुळशीची पाने, चोळा आणि बुंदीचे लाडू आपल्याला अर्पण करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे। मंत्र कोणता म्हणायचा आहे तुम्हाला माहिती आहे, हनुमानजी एकच मंत्र म्हणत होते, जय श्रीराम, तो आपल्याला म्हणायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हनुमानांचा जो काही मंत्र दुसरा माहिती असेल तो सुद्धा तुम्ही म्हटला तरीही चालणार आहे। त्यानंतर आपल्याला हनुमान चालीसा म्हणायची आहे आणि सुंदरकांडचं पठण देखील करायचंय। शेवटी आपल्याला हनुमानांची आरती करायची आहे आणि सर्वांना प्रसाद वाटायचा आहे। आता अगदी साधी सिंपल पूजा आहे। हनुमानजी काही आपल्याला जास्त सेवा सांगतात असंही नाहीये। अतिशय साधी सिंपल पूजा आहे। जशी आपण प्रत्येक सणाला पूजा करत असतो तशी आपल्याला हनुमानजींच्या जयंतीच्या दिवशी अगदी साधी सोपी पूजा करायची आहे। आणि या दिवशी भगवान राम आणि माता सीतेची पूजा केल्यामुळे सुद्धा हनुमानजी प्रसन्न होतात। तुम्हाला माहिती आहे यांनी आयुष्यभर त्यांचीच सेवा केलेली आहे आणि जे कोणी त्यांची सेवा करतील त्यांना हनुमानजी स्वतःहून प्रसन्न होत असतात। हिंदू धर्मामध्ये हनुमानजींना 7 चिरंजीवांपैकी एक मानले जाते। तो अजूनही पृथ्वीवर आहे असे देखील म्हटले जाते। बघा धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधींनी पूजा केल्यामुळे त्या व्यक्तीला हनुमानजींचा आशीर्वाद मिळत असतो, ज्यामुळे त्याच्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, जे काही संकट आहे ते सगळे दूर होतात। या दिवशी पूजेदरम्यान म्हणजे आपण ज्यावेळेस हनुमानजींची पूजा करत असतो त्यावेळेस त्यांना फुलं, हार, सिंदूर, बुंदी किंवा बेसनाचे लाडू आणि तुळशीचे पाने जर आपण अर्पण केली तर ते प्रसन्न होतात। आणि ही अतिशय खरी गोष्ट आहे। हा अतिशय प्रभावी उपाय देखील आहे की या दिवशी आपण त्यांना हे जे आवडीचे त्यांच्या गोष्टी आहेत ना की सिंदूर, बुंदी किंवा बेसनाचे लाडू, तुळशीचे पानं अर्पण जर केले तर ते खरोखरच आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतात। हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण हे व्रत केलं तर त्यामुळे आपल्याला हनुमानजींची कृपा प्राप्त होत असते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदत असते।
संतान प्राप्तीसाठी आपल्याला हनुमान जयंतीला हे व्रत जर आपण केले तर ते अतिशय फायदेशीर ठरत असते। त्यामुळे आपल्याला संतान प्राप्ती देखील होत असते आणि आपल्या आयुष्यामधील संकट दूर करण्यासाठी या दिवशी हनुमान चालीसाचे पठण आपल्याला करायचे आहे। आता जो एक उपाय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो आपल्याला या दिवशी करायचा आहे। तो म्हणजे काय बघा, हनुमानजींची पूजा करताना आपल्याला त्यांना सिंदूर अर्पण करायचा आहे। हा जो सिंदूर आहे तो अर्पण केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये जे काही दोष असतात आणि बघा जर मंगल दोष असेल ना तर तो सुद्धा निघून जातो। हनुमान जयंतीच्या दिवशी हा सिंदूर आपण त्यांना अर्पण करायचा आहे, त्यामुळे कुंडलीतला दोष सुद्धा निघून जातो जो असेल तो, आणि मंगल दोष असेल तर तो देखील बऱ्याच प्रमाणात कमी होत असतो। हनुमान जयंतीच्या दिवशी हा जो धार्मिक उपाय आहे तो केल्यामुळे आपले आरोग्य सुद्धा निरोगी राहण्यास मदत होत असते। त्यामुळे आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी हा जो सिंदूरचा उपाय आहे तो देखील करायचा आहे आणि त्यासोबतच हनुमान चालीसा ही इतकी प्रभावी चालीसा आहे की याचा पाठ जर या दिवशी आपल्या घरामध्ये झाला ना तर आपल्या घरातले सुद्धा दोष निघून जात असतात, आपल्या कुंडलीतले दोष निघून जातात। त्याचसोबत आपण जे काही व्यवसाय करत असतो किंवा आपण कोणत्या तरी गोष्टीत पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची अडचणी येतात, मग ते आपला विवाह होण्याबाबत असू द्या किंवा तुम्हाला नोकरीला लागायचंय किंवा तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे किंवा तुम्ही कोणती तरी गोष्ट करताय आणि कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्याच्यामध्ये अडचणी जर येत असतील ना तर त्या अडचणींचं निवारण करण्यासाठी 12 एप्रिल हनुमान जयंती या दिवशी आपल्याला हनुमान जयंती साजरा करायची आहे आणि हनुमानाची अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे। खूप काही अवघड नाही, एकदम साधी सिंपल पद्धत आहे, पण बरेच जण हनुमान जयंती फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेतात तेवढीच साजरा करतात, परंतु आपल्या घरामध्ये देखील आपण आपल्या देवतेंची पूजा करून मंदिरात जाऊन हनुमानांची अशा पद्धतीने पूजा केली पाहिजे। त्यांना काही गोष्टी ज्या आहेत सांगितलेल्या त्या अर्पण केल्या पाहिजे, त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टींचे निवारण होते आणि साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं जे स्वरूप आहे, भगवान श्रीराम आणि माता सीता हे त्यांचंच स्वरूप आहे आणि त्यांचेच म्हणजे त्यांच्या अतिशय जवळचे भक्त म्हणजेच हनुमान। तर ह्या हनुमान जयंतीला जर आपण हनुमानांची सेवा केली तर त्यांच्याकडनं आपला जो संदेश आहे तो माता सीता आणि प्रभू श्रीराम यांच्यापर्यंत पोहोचतो। साक्षात देवतेंपर्यंत आपला हा संदेश पोहोचवण्याचं काम हनुमानजी करत असतात। मग तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी अशा पद्धतीने पूजा करायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ती त्यांना सांगायची आहे, त्या पद्धतीने आपली इच्छा पूर्ण करण्याचं कार्य हनुमानजी करत असतात। म्हणून हनुमान जयंतीला आपल्याला अशी साधी सिंपल पूजा करायची आहे आणि जो उपाय तुम्हाला सिंदूरचा सांगितलेला आहे तो देखील करायचा आहे। या उपायामुळे सुद्धा आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होत असते। अशाच वेगवेगळ्या उपायांसाठी आणि काही माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।